नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी या प्रकरणातील सुरुवातीचा काही भाग अभ्यासणार आहोत. त्या घटकाचं नाव असणार आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे काही गुणधर्म या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. हे गुणधर्म पडताळण्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं मूळ सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं मूळ सूत्र आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे वेगवेगळे 3 गुणधर्म या ठिकाणी पडताळायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत. सुरुवातीला आपण या ठिकाणी 2 त्रिकोण घेऊयात. आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण EFG. ABC या त्रिकोणाचा पाया या ठिकाणी आपण गृहीत धरलेला आहे BC, आणि म्हणून पाया BC वर उरलेला शिरोबिंदू A मधून एक शिरोलंब टाकलाय AD, म्हणून AD ही त्रिकोण ABC ची उंची असेल. त्याचप्रमाणे त्रिकोण EFG मध्ये FG हा पाया गृहीत धरलेला आहे, म्हणून या त्रिकोणाची उंची असणार आहे EH. आता या ठिकाणी या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. म्हणून लेट अस फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हियर द टू ट्रायंगल्स आर ABC अँड EFG. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधण्यासाठी आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं मूळ सूत्र या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणून पुढच्या पायरीला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत इन ट्रायंगल ABC, BC इज बेस अँड AD इज हाईट. सिमिलरली इन ट्रायंगल EFG, FG इज अ बेस, देअरफॉर करस्पॉन्डिंग हाईट इज EH. या 2 त्रिकोणांचे पाया आणि उंची या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्रिकोण ABCचा पाया BC असून उंची AD आहे, तर त्रिकोण EFGचा पाया FG असून संगत उंची EH आहे. याचा उपयोग करून आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा उपयोग करून आपण या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पुढील प्रमाणे मांडणार आहोत. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल EFG इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AD अपॉन 1/2 इंटू FG इंटू EH. म्हणजे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ असणार आहे 1/2 गुणिले पाया BC गुणिले उंची AD, आणि त्रिकोण EFGचं क्षेत्रफळ असणार आहे 1/2 गुणिले पाया FG आणि उंची EH. जर आपण समीकरणाची उजवी बाजू पाहिली तर या गुणोत्तरामध्ये 1/2 हा सामायिक घटक आहे, तो कॅन्सल होईल. 1/2 गेट्स कॅन्सल अँड रिमेनिंग इज एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल EFG इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन FG इंटू EH. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोणांचं पाया आणि उंची भिन्न असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर इतकं असलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येईल. हाच गुणधर्म किंवा प्रॉपर्टी या ठिकाणी मांडलेली आहे. हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. आता हे जे समीकरण या ठिकाणी आपल्याला दिसतं, या समीकरणामध्ये काही कंडिशन टाकून आपण वेगवेगळे 2 गुणधर्म पडताळून पाहणार आहेत. म्हणून हे समीकरण आपण वरती या ठिकाणी घेणार आहोत. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल EFG इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन FG इंटू EH. आता पहिली कंडिशन किंवा पहिली अट या ठिकाणी आपण घालणार आहोत. इफ
द हाईट्स ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. जर या दोन त्रिकोणांची उंची ही समान असेल तर, म्हणून या गुणधर्मामध्ये काय बदल होईल तो आपण या ठिकाणी पडताळून पाहणार आहोत. मग या ठिकाणी या दोन त्रिकोणांची उंची म्हणजे ABC ची उंची AD आणि त्रिकोण EFG ची उंची EH ही समान आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरणार आहोत. या दोनही उंचींना आपण H या अक्षराने दाखवूयात. मग सुरुवातीला आपण सुरुवात या समीकरणापासून करणार आहोत, म्हणून आपलं ते समीकरण या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मांडूयात. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल EFG इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन FG इंटू EH. परंतु AD आणि EH ही उंची या ठिकाणी आपण समान आहे असं गृहीत धरलेलं आहे. या दोनही उंचींच्या ऐवजी आपण H या ठिकाणी लिहिणार आहोत जी सारखी आहे. म्हणून पुढचं विधान असणार आहे एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल EFG इज इक्वल टू BC इंटू हाईट ऑफ ट्रायंगल ABC is H upon FG into again the height of triangle EFG is equal to H into H. H gets cancelled, then the new ratio is BC upon FG. BC and FG are the bases of the triangle ABC and triangle EFG respectively. Therefore, we can write area triangle ABC upon area triangle EFG is equal to B1 upon B2. That means B1 is the base of triangle ABC and B2 is the base of triangle EFG. मग या विधानावरून आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी मांडलेली आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे दोन त्रिकोणांची उंची समान असताना त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. हेच आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यास समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. या भाषेमध्ये आपण हे मांडू शकतो. आता आपण कंडिशन बदलूयात. पहिल्या कंडिशनमध्ये आपण उंची समान घेतली होती, दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण पाया समान घेणार आहोत. म्हणून नेक्स्ट कंडिशन इज इफ द बेसिस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, देन अगेन वी स्टार्ट फ्रॉम द इक्वेशन area triangle ABC upon area triangle EFG is equal to BC into AD upon FG into EH. Now base BC and FG, these two bases are equal. Let us denote these bases by B. Therefore next step is area triangle ABC upon area triangle EFG is equal to base B into AD upon base B into EH because bases are same. BB gets cancelled and the ratio becomes AD upon EH. Now AD and EH are the corresponding heights of triangle ABC and triangle EFG respectively. Therefore we can write area triangle ABC upon area triangle EFG is equal to H1 upon H2. H1 is the height of triangle ABC and H2 is the height of triangle EFG. Now we can say that property, the ratio of the areas of two triangles with equal bases is equal to ratio of their corresponding heights. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणांचे पाया समान असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तर इतकं असतं. अगदी वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यास समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणामध्ये असतात. हा दुसरा गुणधर्म आपण या ठिकाणी पडताळून पाहिलेला आहे. तिसरी कंडिशन आपल्याला ही टाकता येईल की जर दोन त्रिकोणांचे पाया आणि संगत उंची समान असतील तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे एकास एक म्हणजेच
वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं झाल्यास त्या दोनही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. आता हे जे 3 गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, ते 3 गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला या प्रकरणातील म्हणजे समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व करायचा आहे. म्हणून आपण तो 1.1 या ठिकाणी सॉल्व करून घेणार आहोत. पण प्रत्यक्षात सराव संचाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पाहिलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत, ते एकदा आपण रिवाइज करूयात, त्यांना जरा आठवूयात. रिमेंबर दिस. फर्स्ट प्रॉपर्टी, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. सेकंड प्रॉपर्टी इज एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजेच दोन समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. तिसरी प्रॉपर्टी आपण पाहिली, एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणामध्ये असतात. या 3 गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं या सराव संचामधली सोडवायची आहेत. म्हणून पहिलं उदाहरण असणार आहे एक्झाम्पल नंबर 1. बेस ऑफ द ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. देन फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. या उदाहरणामध्ये निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोनही त्रिकोणांची पायाही भिन्न आहेत आणि उंचीही भिन्न आहेत. या दोन त्रिकोणांच्या बाबतीमध्ये पाया, उंची आणि क्षेत्रफळ यांना आपण काहीतरी अक्षर या ठिकाणी मानून घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी पहिली पायरी असेल, लेट एरिया, बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल बी A1, B1 and H1 respectively. Similarly, let the area, base and height of second triangle be A2, B2 and H2 respectively. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ A1, पाया B1 आणि उंची H1 मानले तर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2, पाया B2 आणि उंची H2 मानलेली आहे. मग दिलेल्या बाबी आपण नोंद करून घेऊयात. म्हणून गिवनमध्ये B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5, B2 इज इक्वल टू 10 अँड H2 इज इक्वल टू 6. हे उदाहरणात दिलेली माहिती आपण या ठिकाणी नोंद करून घेतली. या दोनही त्रिकोणांचे पाया आणि उंची भिन्न असल्यामुळं आपण आपल्या आत्ता पाहिलेल्या 3 गुणधर्मांपैकी पहिल्या गुणधर्माचा या ठिकाणी वापर करणार आहोत. ज्या दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची भिन्न असतात त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणून पुढची आपण स्टेप या ठिकाणी मांडणार आहोत. एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. लेट अस रिप्लेस B1, H1, B2, H2 by their values. The next step is area 1 upon area 2 is equal to 9 into 5 upon 10 into 6. B1 is replaced by 9, H1 is replaced by 5, B2 is replaced by 10 and H2 is replaced by 6. If we simplify this side, then we get the new ratio A1 upon A2 is equal to 3 upon 4. That means the ratio of areas of these two triangles is 3:4. म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 3:4 म्हणजे 3/4 या रीतीने आपल्याला मिळालेलं आहे. हे आपलं उत्तर असेल. आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. इन द फिगर KJ is perpendicular to IJ, IL is perpendicular to again IJ, KJ is equal to 4, IL is equal to 8. Then find the ratio area triangle IJK upon area triangle IJL. आता या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर IJ हा त्यांचा कॉमन बेस या ठिकाणी आपण घेऊ शकतो. जर IJK चा बेस आपण IJ मानला तर हाईट असेल KJ बिकॉज KJ इज परपेंडिक्युलर टू IJ.
Similarly, if IJ is the base of triangle IJL, then height is IL because IL is perpendicular to IJ. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या उंची असतील KJ आणि IJ. परंतु या दोनही त्रिकोणांचा पाया IJ हा सामायिक म्हणजे सारखा असल्यानं आपल्याला गुणधर्म क्रमांक 2 वापरता येणं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे एरिया ट्रायंगल IJK अपॉन एरिया ट्रायंगल IJL इज इक्वल टू KJ अपॉन IL which are the heights or corresponding heights of these two triangles, and reason is triangles with common base. म्हणजे हे दोन त्रिकोण सारख्या पायाचे समान पाया असलेले असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तर इतकं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे KG व्हॅल्यू ऑफ KG इज 4 and value of IL is 8. Let us put these values in above equation. New step is area triangle IJK upon area triangle IJL is equal to 4 upon 8. Let us simplify right hand side. We get area triangle IJK upon area triangle IJL is equal to 1 upon 2. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला मिळालं आहे 1:2 1:2. दिस इज आवर आन्सर. या उदाहरणामध्ये आपण गुणधर्म क्रमांक 2चा वापर केला. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक असं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत की त्या उदाहरणामध्ये या तीनही गुणधर्मांचा उपयोग आपल्याला करता येणं शक्य आहे. म्हणून तिसरं उदाहरण जे आहे ते तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. इन फिगर सेगमेंट PQ अँड सेगमेंट MR आर परपेंडिक्युलर टू सेगमेंट ON. म्हणजे PQ आणि MR हे दोन रेषाखंड ON या पायाला लंब आहेत. देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. म्हणजे खालील काही गुणोत्तर आपल्याला शोधायचे आहेत, त्यांच्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. फर्स्ट रेशो इज एरिया ट्रायंगल PQN अपॉन एरिया ट्रायंगल PNO. Now let us observe these two triangles in the figure. First triangle is PQN. This is the PQN. Base of PQN is NQ and height is PQ. Second triangle is PNO. PNO. What is the base of triangle PNO? The base of triangle PNO is NO and height is PQ. म्हणजे जर या दोन त्रिकोणांचं आपण आकृतीमध्ये निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या दोन त्रिकोणांचे पाया भिन्न आहेत, मात्र या दोनही त्रिकोणांची उंची PQ ही समान आहे. म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचींचे आहेत आणि समान उंचींचे असल्यामुळे आपल्याला गुणधर्म क्रमांक 2 वापरता येईल. ज्या दोन त्रिकोणांचं क्षेत्र उंची समान असते त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणून आपली पुढची स्टेप असणार आहे NQ अपॉन NO बिकॉज ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. That means area triangle PQN upon area triangle PNQ is equal to NQ upon NO. NQ is the base of triangle PQN and NO is the base of triangle PNO. These two triangles have equal heights, therefore the ratio is equal to the ratio of their corresponding bases. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे NQ छेद NO मिळालं कारण या दोनही त्रिकोणांची उंची समान आहे. आपण वेगळ्या दोन त्रिकोणांची या ठिकाणी जोडी घेऊयात. सेकंड पेअर ऑफ ट्रायंगल इज एरिया ट्रायंगल PNO अपॉन एरिया ट्रायंगल MNO. वेर इज द ट्रायंगल PNO? दिस इज ट्रायंगल PNO. नाउ सेकंड ट्रायंगल इज MNO. If we observe these two triangles in the figure, then we can see that base of these two triangles is common and it is NO. म्हणजे या दोन त्रिकोणांचं पाया समान आहेत म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तर इतकं असेल. आता या ठिकाणी PNO या त्रिकोणाची उंची असणार आहे PQ आणि MNO या त्रिकोणाची उंची असणार आहे MR. म्हणून या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असेल PQ छेद MR म्हणजे PQ अपॉन MR. And the reason is these two triangles have same base. म्हणजे हे दोन त्रिकोण समान पायांचे त्रिकोण असल्यानं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या
गुणोत्तर इतकं आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. यासाठी किंवा या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधण्यासाठी आपण गुणधर्म क्रमांक 3चा वापर केलेला आहे. पुढची जोडी आपण घेऊयात त्रिकोण MRO आणि त्रिकोण PQO. MRO आणि त्रिकोण PQOचं जर आपण आकृतीमध्ये निरीक्षण केलं तर MROचा पाया आहे RO आणि उंची आहे MR. त्यानंतर PQOचा पाया आहे QO आणि उंची आहे PQ. जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या दोनही त्रिकोणांचा पायाही भिन्न आहे आणि उंचीही भिन्न आहे. अशावेळी या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधण्यासाठी आपल्याला गुणधर्म क्रमांक 1चा वापर करता येईल. ज्या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची भिन्न असते त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे RO into MR upon QO into PQ because these two triangles are with different bases and different heights. RO हा MROचा पाया आणि MR ही त्याची उंची आहे, म्हणून त्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर QO हा त्रिकोण PQOचा पाया आणि PQ ही त्याची उंची असल्यामुळे त्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपण घेतलेला आहे. हे झालं या दोन पाया आणि उंची भिन्न असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आणखी एक शेवटची आपण जोडी या ठिकाणी पाहणार आहोत. ती जोडी आहे त्रिकोण MNO आणि त्रिकोण MRO. जर आपण त्रिकोण MNO आणि MROचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोनही त्रिकोणांचे पाया भिन्न आहेत, मात्र उंची ही दोघांची समान म्हणजे MR आहे. म्हणजे हे समान उंचींचे त्रिकोण आहेत. म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधण्यासाठी आपण समीकरण नंबर किंवा गुणधर्म क्रमांक 2चा या ठिकाणी वापर करणार आहोत. ज्या दोन त्रिकोणांची उंची समान असते त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणून आपण या ठिकाणी मांडलंय NO upon RO because these two triangles are with equal heights. NO is the base of triangle MNO and RO is the base of triangle MRO. म्हणजे हे समान उंचींचे त्रिकोण होते. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण तीनही गुणधर्मांचा उपयोग केलेला आहे. हे अतिशय सोपे 3 गुणधर्म या ठिकाणी आज आपण अभ्यासले आहेत. मात्र या 3 गुणधर्मांचा उपयोग करून या प्रकरणातील पुढचा अत्यंत महत्त्वाचा थिअरम म्हणजे प्रमेय, त्याला म्हटलं जातं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजेच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय BPT, हा आपण सिद्ध करणार आहोत. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आपल्याला या 3 गुणधर्मांची आवश्यकता भासते. म्हणून हे 3 गुणधर्म आपल्याला माहीत असणं किंवा त्यांचा वापर करता येणं आपल्याला गरजेचं आहे. या गुणधर्माचा उपयोग करून आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पुढे सिद्ध करणार आहोत. धन्यवाद.